धार्मिक स्थळ आहे का इथे कुठे? धार्मिक स्थळ आहे ना, भीमाशंकर. चल मग जायचं. चल. आदू, तुझी एक गोष्ट मला खूप आवडते. कोणती ग? तू काहीही म्हण एखाद्या प्रोजेक्टला, तू तुझ्या टीम मधल्या लोकांना कितीतरी वेळा शिव्या देतेस मागून. पण एक मात्र खरंय की तू कधी गिव्हअप नाही करत ही फील्ड. दुसऱ्या दिवशी परत उठतेस आणि त्याच जोशाने काम करतेस. वेदू, मला पण तुझी एक गोष्ट खूप आवडते. हे आता उगाच नको माझं मन ठेवायला काही पण बोलूस. माझ्यात नाही असं पैसे. हे असं काही नाही. थांब, मला सांगू दे तर पहिलं. बरं सांग. तुझी एक क्वालिटी तुला खूप बेस्ट बनवते. ती म्हणजे की तू म्हणते ना, मी ऍक्टिंग सोडलीये, मला नाही काय आता वाटत यात. पण तसं काही नाहीये. तुला ना कुठेतरी मनातून आत ऍक्टिंग सोडायची नाहीये. तुला ना खूप चॅलेंजिंग काम करायचंय. चल वेदू, लेट होत आहे.
वेळा भीमाशंकरला यायचं प्लॅन केला, पण काही कारणांमुळे कॅन्सल व्हायचं. आज असं अनप्लॅन घडून आलं इकडे यायचं. इथे आल्यापासून जसं जसं पायऱ्या उतरत उतरत चालत देवबाप्पा तुमच्या दर्शनासाठी जवळ जवळ येत आहोत ना, तसं तसं माझं मन मोकळं होत चाललंय असं वाटतंय. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर आहे. आणि जसं मी यूट्यूबला पाहिलं होतं आणि वेदूकडून ऐकलं होतं तसंच वातावरण आहे इकडं, सुंदर. देवा, खूप प्रश्न आहेत मनात. उत्तर शोधण्यासाठी ही अनप्लॅन जर्नी सुरू केली. वाटलं नव्हतं घरातून निघताना की मी या जर्नीमध्ये भीमाशंकरला पण येईल. आदू पहिल्यांदा आली इकडे देवबाप्पा. तिचे प्रश्न सोडवण्यासाठी तिची नक्की मदत करा. वेदू नेहमी सांगत असते भीमाशंकरबद्दल, तिकडे असं आहे तसं आहे, आणि ती बऱ्याच वेळा आलेली पण आहे इकडे. देवबाप्पा तिला सद्बुद्धी द्या की अंकित तिच्यासाठी बरोबर नाहीये. करिअर केलं तरच ती पुढे जाईल. अगं हा, तुला माहितीये का इथे एक फेमस स्पॉट आहे कोकणकडा म्हणून. तिथून ना बॉम्बेचा व्ह्यू दिसतो. चल जायचं. चल चल. हे गाईज, तर आदित्य आणि वेदिका सोबत भीमाशंकरला जाऊन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि आपल्या एपिसोडला खूप शेअर करा आणि लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.